मी करणार आहे आज शिमला मिरचीची भाजी। त्यासाठी मी 2 शिमला मिरची घेतलेली आहे आणि बारीक शेपमध्ये छान कापून घेतलेले आहे आणि 1 वाटी घेतलेले आहे बेसन। 2 मोठ्या आकाराचे छान कांदे घेतलेले आहेत, ते पण बारीक शेपमध्ये कापून घेतलेले आहेत। 10 ते 12 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली। तर चला तर मग करूया आपण रेसिपीला सुरुवात। मी करणार आहे आज शिमला मिरची बेसन घालून भाजी। मी गॅसवरती छान कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 वाटी बेसन घालायचं आहे आणि बेसन छान स्लो गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला खमंग। बेसनामध्ये आपल्याला 1 चम्मच तिखट घालायचं आहे आणि 1 चम्मच मीठ पण घालून घ्यायचं आहे। छान मिक्स करून आपल्याला स्लो गॅसवर बेसन छान भाजून घ्यायचं आहे। बघू शकता बेसन आपलं छान भाजून झालेलं आहे। आता आपण हे बेसन एका भांड्यात काढून घेऊया। कढई आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे, थोडी मोहरी पण घालायची आहे। जिरे छान आपल्याला तडतडू द्यायचे आहे। आपल्याला आता छान लसूण घालायचं आहे बारीक केलेलं। लसूण आपला छान परतणं झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे कांदे। मी 2 कापून घेतलेले कांदे घालणार आहे। कांदे छान आपल्याला गुलाबी होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे। बघू शकता आपले कांदे छान परतून झालेले आहेत। यामध्ये आपल्याला आता शिमला मिरची घालायची आहे। माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। कांद्यामध्ये आपल्याला छान शिमला मिरची घालून घ्यायची आहे। 5 मिनिट आपल्याला यामध्ये छान कांद्यामध्ये शिमला मिरची द्यायची आहे। 5 मिनिट झालेले आहे। यामध्ये आपल्याला आमचूर पावडर टाकून घ्यायचं आहे। मस्तपैकी आपल्याला अशी चटपटीत शिमला मिरची आणि बेसन भाजी बनवायची आहे। आता मगाशी आपण बेसन छान भाजून घेतलेलं होतं, त्यामध्ये तिखट आणि मीठ अगोदरच टाकलेलं आहे, ते या शिमला मिरचीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं। पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही। यामध्येच आपल्याला बेसन छान द्यायचं आहे। पाच मिनिट आपल्याला बेसन छान शिमला मिरचीमध्ये होऊ द्यायचं आहे। पाणी अजिबात घालू नका। यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। बघू शकता 10 मिनिट झालेली आहे आणि भाजी पण आपली छान शिजलेली आहे। छान परतून घेऊया। त्यामध्ये आपल्याला थोडी साखर घालायची आहे। छान चटपटीत आपल्याला ही भाजी बनवायची आहे। थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। वरून थोडं आपल्याला जिरे पावडर पण टाकायचं आहे। छान आपण हे परतून घेऊया सगळं। बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे। 10 मिनिट आपण हिला कमी गॅसवरती छान शिजू दिलेलं आहे। यामध्ये पाणी मी अजिबात टाकलेलं नाही आहे। बघू शकता किती छान झालेली आहे शिमला मिरची आणि बेसनची भाजी चटपटी। चला तर मग बाय।